सर्वांना जय भीम. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. 21/1/2026 रोजी कालच महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश टी वाघमारे यांच्याकडे मी निवडणुका ठाणे महानगरपालिका पुन्हा घ्याव्यात आणि घेणे हे क्रमप्राप्त आहे. कारण ऑब्जेक्शन मुद्दे हे किती स्ट्रॉंग आहेत आणि सिरियस आहेत. भारतीय संविधान घटनेच्या लोकशाहीमध्ये जी भारतीय संविधान घटना लोकशाही युगपुरुष महामानव बॅरिस्टर भारतरत्न बौद्धवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, ती संविधान घटना लोकशाही आणि भारत देश सक्षम करण्यासाठी दिली. आणि आरक्षण हे दलित वर्गासाठी उन्नती करण्यासाठी मार्ग आहे, निवडणुकीचा मार्ग नाही. आरक्षण दलित अनुसूचित जाती जमातीचं उन्नती करण्यासाठी आहे, निवडणुकासाठी नाही. निवडणुका ह्या संपूर्ण काळे पैसेवाले धनिक टक्केवारी घेणारे खोके गादे घेणारे हे पूर्णतः निवडणुकीमध्ये संपूर्ण पैसे लावून निवडणुका खरेदी करतात. कारण निवडणुका म्हणजे एक फॅक्टरी आहे, प्रोडक्शन्स आहे, ही फॅक्टरी आहे. निवडणुका म्हणजे ही फॅक्टरी आहे आणि प्रोडक्शन म्हणजे त्यातून सत्तेतून पैसा बाहेर पडतो. त्यामुळे निवडणुकीत आरक्षण बॅन करावं ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, झालेलं निवडणूक हे पूर्णतः पैसे वाटप करून झालेलं आहे. पूर्ण पॅनेल मतं देऊन विकत घेतलेले आहे. कारण मतदार यादीतले मतदान 50,000 आणि मतदान प्रक्रिया मतदान झाल्यानंतरचे झालेले मतदान हे 1,00,000, म्हणजे यादीतील मतदानापेक्षा आलेलं मतदान हे डबल आहे. हे दुसरं ऑब्जेक्शन. तिसरं ऑब्जेक्शन, पैसा वाटप. निवडणूक चालू प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराला 5-5 हजार रुपये मतदान केंद्राच्या बाजूला जे पोलिंग एजंट्स बसतात त्यांच्याकडे 50-50 हजार 1-1 लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या मतदारांची चिट स्लिप घेण्यासाठी येतो त्यावेळेस खिच्यामध्ये 5,000 रुपये कोंबले जातात. त्यामुळे खिच्यामध्ये 5,000 रुपये कोंबले गेल्यानंतर ॲटोमॅटिकली आपोआप मतदान हे त्या पक्षाला होतं. हे तुम्हाला मी संस्कृतीने उदाहरण नाही तर माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतो, माझ्या मित्राच्या अनुभवावरून सांगतो. त्याच्या खिच्यामध्ये 5,000 लिटरली कोंबले, त्याच्या खिच्यामध्ये 5,000 लिटरली कोंबले हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. आणि त्याने मतदान हे शिवसेनेला केलं, तिन्ही उमेदवारांना. हे प्रत्यक्ष कृती आहे. त्यामुळे अशा प्रकारे पैसे वाटप 10 कोटी रुपये मी 15 मधून उभा असताना ब कडमधून शिवसेनेची BJPला मतं प्राप्त होण्यासाठी शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख याने 3 कोटी रुपये घेतले. आणि त्या कमळवाल्याने भारतीय जनता पार्टीच्या तो 3 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीत आला, ज्याला ED CIDच्या नोटिसा आल्या. कारण मुंबईमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक असल्याने त्याचे मुंबईमध्ये जे काही गृहांतर्गत प्रकल्प चालू आहेत त्या अंतर्गत ED आणि IT कडून नोटिसा आल्या होत्या. ED कडून IT कडून नोटिसा आल्यामुळे त्याने आपले विश्वासू राष्ट्रवादीच्या आमदाराला सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःची चामडी वाचवण्यासाठी आला. आणि 3 महिन्यात आला आणि 3 महिन्यात त्याला तिकीट मिळत आणि आमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला तिकीट मिळत नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता निरंजन डावकर आहेत, त्याच्या वडिलांना काँग्रेसमध्ये असताना माझ्या वडिलांनी निवडून आले, जे युनियन लीडर कामगार नेते होते, 60 वर्षापासून काम करतात. डावकरांना निवडून आले, त्या काही 3 नगरसेवक निवडून आणले. आणि अशा माणसाचा पोरग त्या काही 1 वर्षाचं होतं. आता प्रभारी निवडणूक तिकीट वाटपाचं झाल्यानंतर आम्हाला डावळलं आणि भारतीय जनता पार्टीच्या 3 महिन्यासाठी आलेल्या माणसाला पक्षामध्ये तिकीट दिलं. आणि 10 कोटी रुपये रवींद्र चांगो शिंदे, एक माजी अधिकारी, माजी कार्यकारी अभियंता, लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये निवडणुकीसाठी उभा राहिला. एक अनुभव घेतलं की लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये पैसा कसा वाटप झाला. अशा प्रकारे पैसा वाटप झाला. म्हणून हा एक चौथा मुद्दा, जो भ्रष्टाचारी निवडणूक आयोग पैसे देऊन मतं विकत घेतली
आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाला हे माझे हरकती ऑब्जेक्शन पटल्या आणि त्यांनी तात्काळ आयुक्ताला लेटर टाईप केलं आणि हे लेटर आज महानगरपालिकेमध्ये येईल. त्याच्यावर 48 तासात खुलासा मागितला आहे. नाहीतर 26 तारखेला आझाद मैदान येथे उघडे कपडे काढून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण म्हणजे आयोगाची लक्तरे भारतीय घटनेच्या प्रणाली जी काही चुकीची वापरली त्याची जनजागृती करण्यासाठी रवींद्र शिंदे महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, कायद्याचा रक्षक, भारताचा अग्निअस्त्र, ब्लू पॅन्थर जनतेसमोर जनतेच्या जनजागृतीसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण करत आहे. त्या उपोषणात सर्वांनी सामील व्हा. एक क्रांति जो एक जन जलाता है, एक क्रांति जो एक जन आग जलाता है तो बड़ा धुआं निकलता है. तो एक क्रांति अपने को बड़ा धुआं निकलने की करती है, जनजागृति लानी है, संविधान का विमूढ़ करने वालों का नाश करना है और संविधान आबादित रखना है. जो संविधान मिटाएगा तो जनता उसे मिटाएगी, ये मैं आपसे वादा करता हूँ. और इस संविधान बचाने के लिए संविधान क्रांति समझो या कौन सी भी देश की लड़ाई समझो, संविधान बचाने के लिए, देश बचाने के लिए चलो आज़ाद मैदान 26 जानेवारी 2026, 26 जानेवारी 2026 अर्धनग्न उपोषण एक दिवसीय लाक्षणिक होणार. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वांनी या आंदोलनात नक्कीच सामील व्हा. संविधान वाचवा, देश वाचवा. संविधान वाचवा, देश वाचवा. संविधान वाचवा, देश वाचवा. धन्यवाद.